हॅलो ट्रेनीज, आज आपण जाणणार आहोत वर्क होल्डिंग डिव्हाइसेस ओळखणे, विशिष्ट वापरासाठी होल्डिंग डिव्हाइसेस ओळखणे. चला प्रथम हँड स्क्रू पाहूया. हँड स्क्रू एक क्लॅम्प आहे ज्यात दोन जबड्यांची एक जोडी असते. हे एकतर स्टील किंवा मग लाकडाचे बनलेले असते. यात दोन जबडे असतात, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला, जे क्लॅम्पिंग करतात. दोन स्क्रू केलेले पातळ रॉड्स दोन्ही जबड्यांना जोडत आहेत. जबड्यांना ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही स्क्रू फिरवू शकता. क्लॅम्पचे जबडे उघडण्यासाठी स्क्रू मधून पकडा आणि त्याला हलवू नका. क्लॅम्प ढिले किंवा आवळण्यासाठी दुसरा स्क्रू फिरवा. आता जबडे इतके उघडा की ते त्या लाकडापेक्षा थोडे रुंद होतील ज्याला पकडायचं आहे. जबडे लाकडावर ठेवा. लाकूड पकडण्यासाठी आधी क्लॅम्पच्या मदतीने स्क्रू तोपर्यंत आवळा जोपर्यंत ते मजबूतपणे आवळले जात नाही. मग याची पकड आणखी टाईट करण्यासाठी दुसरा स्क्रू आवळा. क्लॅम्पिंग करताना दोन्ही स्क्रू आवळून ठेवा, नाहीतर क्लॅम्प लाकडाला आपल्या जागेवर ठेवण्यासाठी बरोबर टाईट नाही होणार, ज्यामुळे लाकडाचा तुकडा अस्थिर होईल. याचा उपयोग छोट्या कामांना चिकटवण्यासाठी केला जातो. बार क्लॅम्प. स्टील बार क्लॅम्पचा उपयोग सामान्यपणे जोडीत चिकटवण्यासाठी केला जातो. चिकटवण्यासाठी पहिल्यांदा गोंद लावली जाते आणि फळ्यांना आपसात चिकटवलं जातं, जेणेकरून गोंद चांगल्या पद्धतीने चिकटावी आणि सुकावी. बार क्लॅम्पमध्ये बार एकतर आयताकार असतो किंवा टी शेपमध्ये असू शकतो. टी बार क्लॅम्प वजनदार असतात. या उपकरणाने फळ्यांवर जास्त दबाव टाकला जाऊ शकतो. क्लॅम्पिंग डिव्हाइसमध्ये दोन स्लायडिंग शूज असतात, ज्यापैकी एक स्क्रू रॉडशी जोडलेला असतो आणि दुसरा जिथे गरजेचा असतो तिथे पिन केला जातो. सामान्यपणे स्क्रू रॉडमध्ये एक मजबूत चौकोनी धागा असतो. हे क्लॅम्प सामान्यपणे रुंद फळ्या किंवा मोठे फ्रेम क्लॅम्प करण्यासाठी वापरले जाते. ती क्लॅम्प वेगवेगळ्या सायझेसमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची क्लॅम्पिंग क्षमता 600 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर पर्यंत आहे. चला बघूया की बार क्लॅम्पचा उपयोग कसा केला जातो. सगळ्यात आधी तुम्ही हे पहा की हँडल असलेला जबडा स्टार्टिंग पॉइंटवर आहे की नाही. जर नसेल तर हँडलला सुरुवाती पॉइंटवर आणण्यासाठी त्याला फिरवा. ज्या लाकडाच्या तुकड्याला तुम्हाला दाबायचे आहे त्याला हँडलच्या जबड्यावर ठेवा. मग जबड्याला पिनने लाकडाच्या तुकड्याजवळील होलपर्यंत घेऊन जा. पिन होलमध्ये टाका. आता हँडल फिरवून लाकडांच्या तुकड्याला टाईट करा. आता लाकडाला त्याच्या जागी जखडलं गेलं आहे. अशा प्रकारे बार क्लॅम्पचा उपयोग केला जातो. जी किंवा सी क्लॅम्प याला सामान्यपणे छोट्या कामांसाठी वापरलं जातं. हे त्या कार्यांसाठी उपयुक्त आहे जिथे दोन्ही हातांचा वापर केला जातो. क्लॅम्प्समध्ये एच सेक्शन लोखंड असते. कोणत्याही तुटण्याच्या प्रवृत्तीला विरोध करते. स्क्रूमध्ये एक मजबूत चौकोनी थ्रेड असतो. बॉलवर सॉकेट जॉईंट सहित राऊंड शू असतो. आता चला आपण बघूया की आपण आपल्या लाकडाच्या तुकड्याला जखडण्यासाठी सी क्लॅम्पचा उपयोग कसा करू शकतो. क्लॅम्प ढिले करण्यासाठी हँडलला क्लॉकवाईज फिरवा आणि क्लॅम्प आवळण्यासाठी अँटी क्लॉकवाईज फिरवा. नाजूक लाकडांसोबत काम करतेवेळी दाब समान रूपाने टिकवून ठेवण्यासाठी लाकडाच्या तुकड्याच्या मध्ये एक स्क्रॅप लाकूड ठेवा. आता लाकूड क्लॅम्पच्या मध्ये ठेवा आणि हँडलला क्लॉकवाईज फिरवून आवळून घ्या. आता तुमच्याकडे एक जखडलेला लाकडाचा तुकडा आहे. इथे सांगितल्या गेलेल्या क्लॅम्प शिवाय इतरही अनेक क्लॅम्प्स असतात, जसे कॉर्नर क्लॅम्प, थ्रेड क्लॅम्प, फ्लेक्सिबल बँड क्लॅम्प इत्यादी. बेंच होल्ड फास्ट. बेंच होल्ड फास्ट फळ्यांना सुरक्षितपणे आपल्या जागेवर धरून ठेवते आणि हे कसल्याही प्रकारच्या हालचालीला थांबवते. कास्ट आयर्न, स्क्रू रॉड, हँडल आणि स्टील हँडने बनलेले स्टेम आहे. बेंच होल्ड फास्टला कामाच्या टेबलवर होलमध्ये लावले जाऊ शकतं. स्थिरतेसाठी फळ्यांना आवळण्यास सक्षम बनवते. चला बेंच होल्ड फास्टचा उपयोग कसा केला जातो ते पाहूया. सगळ्यात आधी बेंच होल्ड फास्टला पकडल्या जाणाऱ्या लाकडी तुकड्याच्या होलवर ठेवा. आता लाकडाच्या तुकड्यावर पकड मजबूत करण्यासाठी स्क्रूशी संलग्न असलेल्या हँडलला क्लॉकवाईज फिरवा. आता लाकडाच्या तुकड्याला बेंच होल्ड फास्टद्वारे सुरक्षितपणे आपल्या जागेवर पकडण्यात आला आहे. क्लीट हार्डवूड पासून बनतं आणि आवळल्या जाणाऱ्या फळीपेक्षा 50 मिलीमीटर लांब असतं. क्लीटमध्ये दोन्ही टोकांवर लाकडाचे दोन तुकडे
तुकडे आवळले जातात, जसं की इथे फोटोमध्ये हायलाइट केलं गेलंय. फळीला 2 लाकडी तुकड्यांमध्ये ठेवायचं असतं, ज्यांच्यावर स्क्रू लावले गेले आहेत. जसं दाखवलं गेलंय त्या हिशोबाने आता फळीला 2 वेजेसचा उपयोग करून आवळा. बाण ती दिशा दाखवतो ज्या दिशेने हे घातलं पाहिजे. आवळली जाणारी फळी आता क्लीट मार्फत आवळून पकडण्यात आली आहे. आपण आतापर्यंत काय शिकलो ते पाहूया. हँड स्क्रूचा वापर स्टील किंवा लाकडापासून बनवलेल्या हाताच्या स्क्रूने चिकटवून लाकडाचे तुकडे निश्चित जागी ठेवण्यासाठी केला जातो. पुढे आपण बार क्लॅम्प पाहिला, ज्याचा वापर लाकडी तुकडा पकडण्यासाठी केला जाऊ शकतो. हे सामान्यतः जोड्यांमध्ये ग्लुईंगच्या उद्देशाने देखील वापरले जाते. मोठ्या फ्रेमसाठी वापरले जाते. पुढे आपण जी किंवा सी क्लॅम्प पाहिला आणि ते कामाचे तुकडे वर्क बेंचवर ठेवण्यासाठी कसे वापरले जाते ते आपण पाहिले. मग आपण बेंच होल्ड फास्ट पाहिला आणि ते लाकडी तुकडे ठेवण्यासाठी कसे वापरले जाते आणि पटकन वापरले जाऊ शकते. तर आशा आहे की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.